विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र यातील काही सराव प्रश्न पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला आहे प्रश्न पद्धतीचे जनक कोण आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न पद्धतीचे जनक हे सॉक्रेटिस आहेत. प्रश्न पद्धतीचे जनक कोण आहे? सॉक्रेटिस. पुढचं आहे प्रकल्प पद्धती कोणी मांडली. तर प्रकल्प पद्धती ही किलपॅट्रिक यांनी मांडलेली आहे. त्यानंतर पुढचं आहे बघा स्वयंशोधन पद्धती कोणी मांडली. तर स्वयंशोधन पद्धती ही आर्मस्ट्रॉंग यांनी मांडलेली आहे. त्याच्या पुढचं आहे बघा इतिहासातील विशिष्ट किंवा प्रमुख पद्धती कोणती, किंवा इतिहास विषयात विशिष्ट किंवा प्रमुख पद्धती कोणती वापरतात. तर इतिहास विषयामध्ये विशिष्ट किंवा प्रमुख पद्धती कोणती वापरली जाते. तर आधार पद्धती वापरली जाते. त्यानंतर भूगोलमधील विशेष पद्धती कोणती वापरतात. तर भूगोल विषयामध्ये बघा प्रवास पद्धत वापरली जाते. कोणती? प्रवास पद्धत आणि सहल पद्धत वापरली जाते. त्यानंतर बघा विज्ञान विषयामध्ये कोणती विशेष पद्धती वापरली जाते. तर प्रयोग आणि दिग्दर्शन या दोन विशेष पद्धती विज्ञान या विषयामध्ये वापरल्या जातात. त्यानंतरचं आहे बघा भाषा व्याकरण विशेष पद्धती, म्हणजे भाषामध्ये मराठीमध्ये व्याकरण विशेष पद्धती कोणती वापरली जाते. तर उद्गामी व अवगामी पद्धती वापरली जाते. त्यानंतर समस्या निराकरण पद्धतीचे जनक कोण आहेत, किंवा समस्या निराकरण पद्धती कोणी मांडली. तर समस्या निराकरण पद्धती ही जॉन डुई यांनी मांडलेली आहे. त्यानंतरचं पुढचं बघा विद्यार्थी मित्रांनो शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वयं अध्ययन पद्धती, किंवा शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वयं अध्ययन करणे म्हणजेच काय? पर्यवेक्षित अभ्यास होय. त्यानंतरचं पुढचं आहे शिक्षक केंद्री पद्धती. यामध्ये कोणत्या कोणत्या पद्धतीचा समावेश होतो. व्याख्यान पद्धती आणि कथन पद्धती या दोन पद्धतीचा शिक्षक केंद्री पद्धतीमध्ये समावेश होतो. विचार प्रवर्तन पद्धती कोणत्या. तर चर्चा बुद्धिमंथन पद्धती या दोन विचार प्रवर्तन करणाऱ्या पद्धती आहेत. त्यानंतरचं आहे बघा बुद्धिमंथन पद्धती. हेचे जनक कोण आहे, किंवा बुद्धिमंथन पद्धतीचा शोध कोणी लावला. तर ॲलेक्स ऑसबर्न यांनी बुद्धिमंथन पद्धतीचा शोध लावला. डी ॲनिमा ग्रंथ कोणी लिहिला. हा प्रश्न महत्त्वाचा आहे. तर डी ॲनिमा हा ग्रंथ ॲरिस्टॉटल यांनी लिहिलेला आहे. पुढचं आहे पहिली प्रायोगिक शाळेची स्थापना कधी झाली. तर पहिली प्रायोगिक शाळेची स्थापना ही 1879 मध्ये. तिचं नाव आहे लिपझिग आणि ती विल्यम वुंट यांनी स्थापन केलेली आहे. हा प्रश्न परीक्षेला येऊन गेलेला आहे, महत्त्वाचा आहे. त्यानंतरचा आहे बघा वर्तनवादाचा जनक कोण आहे. तर वर्तनवादाचा जनक हा जे.बी. वॉटसन हे आहेत. पुढचा आहे निसर्गवादाचे जनक कोण आहे. तर निसर्गवादाचा जनक हे रुसो आहेत. त्यानंतरचा आहे कार्यवादाचा जनक कोण आहे. हे प्रश्न महत्त्वाचे बरं विद्यार्थी मित्रांनो परीक्षेच्या दृष्टीने. कार्यवादाचा जनक कोण आहे. तर जॉन डुई हे कार्यवादाचा जनक आहेत. बुद्धिमापनचा जनक कोण आहे. तर बुद्धिमापन पद्धतीचे जनक अल्फ्रेड बिने हे आहेत. आता बुद्धिमापनचे सूत्र कोणकोणते आहे. आपल्याला माहिती आहे बुद्धिमापनचं सूत्र कोणतं आहे. तर मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100 हे बुद्धिमापनचं सूत्र आहे. पुढचं आहे बुद्धिमत्तेचा अनेक घटक सिद्धांत कोणी मांडला. तर बुद्धिमत्तेचा अनेक घटक सिद्धांत हा थर्स्टन यांनी मांडलेला आहे. त्यानंतरचा आहे बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत कोणी मांडला. स्पियरमन यांनी. अनेक घटक सिद्धांत थर्स्टन यांनी आणि द्विघटक सिद्धांत स्पियरमन यांनी मांडलेला आहे. त्यानंतरचा बघा बुद्धिमत्तेचा त्रिमितीय सिद्धांत कोणी मांडला. तर बुद्धिमत्तेचा त्रिमितीय सिद्धांत हे जे.पी. गिलफोर्ड यांनी मांडलेला आहे. पुढचा आहे बुद्धिमत्तेचा मेंदूसंदर्भीय प्रारूप कोणी मांडले. तर नेड हर्मन यांनी मांडलेले आहे. विस्मरणाचा ऐतिहासिक प्रयोग कोणी केलेला आहे. तर विस्मरणाचा ऐतिहासिक प्रयोग हा एबिंगहॉस यांनी केलेला आहे.
पुढचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, भावनिक बुद्धिमत्तेचा शोध कोणी लावला? प्रश्न महत्त्वाचा आहे, परीक्षेला येऊ शकतो. तर भावनिक बुद्धिमत्तेचा शोध आहे बघा पीटर सॅलोव्हे आणि जॉन मेयर यांनी लावलेला आहे. भावनिक बुद्धिमत्तेचे पंचप्रारूप कोणी मांडले? तर भावनिक बुद्धिमत्तेचे पंचप्रारूप हे डॅनियल गोलमन यांनी मांडलेले आहे. त्यानंतरचे बघा बहुविध बुद्धिमत्तेचा सिद्धांत कोणी मांडला? तर हॉवर्ड गार्डनर यांनी बहुविध बुद्धिमत्तेचा सिद्धांत मांडलेला आहे. बालमानसशास्त्राचा बोधात्मक विकास सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला? तर बालमानसशास्त्राचा बोधात्मक सिद्धांत हा जीन पियाजे यांनी मांडलेला आहे. कोणी मांडला? जीन पियाजे. वैकसिक पद्धतीची मांडणी कोणी केली? तर वैकसिक पद्धतीची मांडणी ही अर्नेस्ट जोन्स यांनी केलेली आहे. त्यानंतरचं पुढचे बघा व्यक्तिमत्वाचे अंतर्मुख व बहिर्मुख असे वर्गीकरण कोणी केले? तर व्यक्तिमत्वाचे अंतर्मुख व बहिर्मुख वर्गीकरण कार्ल युंग यांनी केलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपण करणारच आहोत. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.